नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या भागामध्ये आपण फंक्शनल ग्रुप म्हणजे काय आणि काही त्याची एक्झाम्पल्स घेतलेली होती. आजच्या भागामध्ये आपल्याला त्या पुढचा भाग पेज नंबर 208 वरचा भाग घ्यायचा आहे. आपल्याला तो जो पार्ट आहे किंवा जो पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे तो आहे होमोलोगस सिरीज. अच्छा, त्या होमोलोगस सिरीजचं डेफिनेशन घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन फंक्शनल ग्रुप, वेगवेगळे फंक्शनल ग्रुप असणारे काही स्ट्रक्चर्स या ठिकाणी लिहिलेली आहेत. त्यामध्ये पहिला जो एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत ते 5 एक्झाम्पल्स हे एका फॅमिलीचे मेंबर्स आहेत. त्या फॅमिलीला म्हणतो आपण अल्केन फॅमिली, ज्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतो कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन. लक्षात, हा त्यांचा फंक्शनल ग्रुप आहे किंवा दे आर कॉल्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आणि सॅच्युरेटेड अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स ज्या आहेत त्यांना म्हणतो आपण अल्केन्स. आणि या अल्केन्सचे काही मेंबर्स, त्या फॅमिलीमधले जे मेंबर्स आहेत ते घेतलेले. मी पहिला मेंबर आहे मिथेन. ह्या मेंबर्सची नावे तुम्हाला पाठ करायला सांगली होती. सेकंड मेंबर आहे इथेन, थर्ड मेंबर आहे प्रोपेन, फोर्थ मेंबर आहे ब्युटेन आणि फिफ्थ मेंबर आहे पेंटेन. आता हे जे घेणार आहोत आपण, हे स्ट्रेट चेन अल्केन्स आपण घेणार आहोत. नॉर्मल चेन असणारे अल्केन्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता या प्रत्येक मेंबरमध्ये पहिला मेंबर आणि सेकंड मेंबर यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? CH2चा. बरोबर आहे. फर्स्ट CH4 याच्यामध्ये जर आपण CH2 ॲड केला तर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला काय मिळतो? C2H6. या C2H6 मध्ये परत आपण CH2 जर ॲड केला तर आपल्याला फॉर्म्युला मिळतो C3H8. या C3H8 मध्ये परत हा CH2 ग्रुप जर आपण ॲड केला तर आपल्याला फॉर्म्युला मिळतो C4H10. आणि परत ह्या C4H10 मध्ये CH2 ॲड केला तर आपल्याला फॉर्म्युला मिळतो C5H4. आता ह्याच्या खालचे जे मेंबर्स आहेत सेम त्या पद्धतीने या ठिकाणी आपण CH2 ग्रुपची ॲडिशन करत गेलं की त्याचा आपल्याला नेक्स्ट मेंबर मिळेल. आणि ह्या समजा ह्या C5H12 मधनं आपण CH2 काढून टाकला तर आपल्याला काय मिळेल? C4H10. म्हणजे प्रिव्हियस मेंबर आणि त्याचा नेक्स्ट मेंबर. ह्याच्या अगोदरचा ह्याला म्हणतो आपण प्रिव्हियस मेंबर त्या फॅमिलीमधला, आणि ह्याच्यानंतरच्या ह्या मेंबरला म्हणतो आपण त्याचा नेक्स्ट मेंबर. पेंटेनचा प्रिव्हियस मेंबर कोण आहे? ब्युटेन. आणि ब्युटेनचा नेक्स्ट मेंबर कोण आहे? पेंटेन. ह्या दोघांमध्ये CH2 ग्रुपचा डिफरन्स असतो. बरोबर आहे. म्हणजे प्रिव्हियस मेंबर हा CH2 ने कमी असेल किंवा CH2 ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याने कमी असेल तर ह्याचा नेक्स्ट मेंबर हा CH2 एवढ्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याने हायर असेल. लक्षात, म्हणजेच फर्स्ट मेंबर आणि त्याचा नेक्स्ट मेंबर यांच्यामध्ये ह्या CH2 ग्रुपचा डिफरन्स असतो. आणि दॅट CH2 ग्रुप इज कॉल्ड मिथिलीन ग्रुप. मिथाइल ग्रुप तुम्हाला सांगितलेलं आहे. CH3 ग्रुपला आपण मिथाइल ग्रुप म्हणतो, तर CH2 ग्रुपला काय म्हणायचं? मिथिलीन ग्रुप. तर या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, डेफिनेशनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की फर्स्ट मेंबर, प्रिव्हियस मेंबर आणि नेक्स्ट मेंबर यांच्यामध्ये CH2 ग्रुपचा डिफरन्स असतो. आणि त्या प्रत्येक ह्या फॅमिलीमधल्या प्रत्येक मेंबरला काय म्हणतो आपण? होमोलोग्स म्हणतो. लक्षात. आता होमोलोगस सिरीज म्हणजे काय? त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा आणखीन एक फॅमिली घेऊयात आपण, स्ट्रेट चेन अल्कोहोल्सची फॅमिली, ज्यांच्यामध्ये कार्बन हे सगळे एका सरळ रेषेमध्ये आहे किंवा सगळे कार्बन हे आपण ॲट अ टाइम काउंट करू शकतो. त्याला म्हणतो आपण स्ट्रेट चेन अल्केन्स किंवा स्ट्रेट चेन कार्बनची चेन, किंवा त्याला म्हणतो आपण अनब्रँच्ड चेन. या ठिकाणी आपण स्ट्रेट चेन अल्कोहोलची फॅमिली घेतलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, पहिला मेंबर घेतला आहे मी CH3OH, सेकंड घेतला आहे C2H5OH, थर्ड घेतला आहे C3H7OH, फोर्थ मेंबर C4H9OH आणि फिफ्थ मेंबर C5H11OH. तर ह्याच्यामध्ये आपण नावं जर पाहिजे असतील, दिस इज कॉल्ड मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, N प्रोपाइल अल्कोहोल, N ब्युटाइल अल्कोहोल अँड N पेंटाइल अल्कोहोल. आता इथं N म्हणजे नॉर्मल चेन किंवा स्ट्रेट चेन म्हणून प्रिफिक्स वापरताना मी
थर्ड मेंबरपासून का वापरलं आहे, एन वापरलं. तर असे हे मेंबर्स घेतलेत आपण. ह्या मेंबर्समध्ये सुद्धा फर्स्ट मेंबर आणि त्याचा नेक्स्ट मेंबर जो आहे याच्यामध्ये CH2चा डिफरन्स आहे. फर्स्ट मेंबर नेक्स्ट मेंबर डिफरन्स CH2चा. परत थर्ड मेंबर फोर्थ मेंबर डिफरन्स CH2चा. फोर्थ मेंबर फिफ्थ मेंबर डिफरन्स CH2चा. म्हणजे या ठिकाणी हे एकाच फॅमिलीमधले मेंबर्स आहेत अँड दे कंटेन द सेम फंक्शनल ग्रुप दॅट इज OH ग्रुप. बघा प्रत्येक मेंबरमध्ये OH हा फंक्शनल ग्रुप आहे. या अगोदरच्या पिरियडमध्ये त्यासाठीच तुम्हाला शिकवलं होतं फंक्शनल ग्रुप म्हणजे काय. आलं लक्षात. या प्रत्येक मेंबरमध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे. जसं या फॅमिलीमध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड, तसं या ठिकाणी सुद्धा. पण आपल्याला फंक्शनल ग्रुप म्हणता येणार नाही, पण आपण जर स्ट्रक्चर काढली यांची तर कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतात. म्हणून आपण समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी म्हणूयात कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड हा अल्केनचा फंक्शनल ग्रुप आहे. आलं लक्षात. तर या ठिकाणी ह्या अल्कोहोल फॅमिलीमध्ये जी स्ट्रेट चेन अल्कोहोल्सची आपण फॅमिली घेतली त्या प्रत्येक मेंबरमध्ये त्याचा प्रिव्हियस मेंबर, आता ह्याचा प्रिव्हियस मेंबर म्हणजे CH3OH असेल आणि याचा नेक्स्ट मेंबर म्हणजे C3H7OH असेल. ह्या दोघांमध्ये सुद्धा CH2चा डिफरन्स आहे आणि नेक्स्ट मेंबर आणि त्याच्यामध्ये सुद्धा CH2चा डिफरन्स आहे. अच्छा, अशा आपण आणखीन अल्डिहाइडची स्ट्रेट चेन अल्डिहाइडची जर एक्झाम्पल घेतलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला CH2चा आपल्याला डिफरन्स दिसून येतो, जे की तुम्हाला होमोलॉगस सिरीज दिलेले आहे. बघा पेज नंबर 211 वर टेबल नंबर 14.4 मध्ये होमोलॉगस सिरीज ऑफ स्ट्रेट चेन अल्डिहाइड्स याच्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही फर्स्ट मेंबर आणि त्याचा नेक्स्ट मेंबर यांच्यामध्ये ह्या CH2 ग्रुपचा डिफरन्स येतो. दॅट CH2 ग्रुप इज कॉल्ड मिथिलीन ग्रुप. आता ह्या दोन फॅमिलीमधले एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगितले की ह्यांच्यामध्ये CH2 ग्रुपचा हा डिफरन्स येतो. आणि आता आपण घेऊया व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ होमोलॉगस सेरीज. ह्या सेरीजमध्ये तुम्हाला पॉईंट काय दिलेले आहेत बघा. अ फॅमिली ऑफ फंक्शनल ग्रुप इन टर्न कंप्राइजेस डिफरंट होमोलॉगस सेरीज. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या होमोलॉगस सेरीज ह्यांचं कंपॅरिझन केलेलं आहे. आलं लक्षात. आता ह्या कंपॅरिझन करताना आपण मी तुम्हाला या ठिकाणी दोन होमोलॉगस सेरीज दाखवल्यात, एक अल्केन फॅमिलीची आणि दुसरी स्ट्रेट चेन अल्कोहोल फॅमिलीची. तर या ठिकाणी डेफिनेशन काय होईल बघा. अ सेरीज ऑफ कंपाऊंड्स ऑफ द सेम फॅमिली. ही एक अशी सेरीज आहे एका सेम फॅमिलीची. ही फॅमिली काय म्हणतो आपण, अल्कोहोलची फॅमिली. या फॅमिलीला काय म्हणतो आपण, अल्केनची फॅमिली. एकाच फॅमिलीमधले हे वेगवेगळे मेंबर्स आहेत. अ सेरीज ऑफ कंपाऊंड्स ऑफ द सेम फॅमिली इन विच ईच मेंबर हॅज द सेम टाईप ऑफ कार्बन स्केलेटन अँड फंक्शनल ग्रुप. कार्बनचं स्केलेटन हे सुद्धा सारखं असतं आणि त्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुपसुद्धा कसे असतात, सेम असतात. अँड दीज मेंबर्स डिफर्स फ्रॉम द नेक्स्ट मेंबर. प्रत्येक मेंबर हा नेक्स्ट मेंबर पासनं डिफर फ्रॉम द नेक्स्ट मेंबर बाय अ कॉन्स्टंट डिफरन्स ऑफ वन मिथिलीन ग्रुप. एका कॉन्स्टंट डिफरन्सने हा डिफरन्स असतो आणि तो किती असतो, वन मिथिलीन ग्रुपचा डिफरन्स असतो. दॅट इज द CH2 ग्रुप इन इट्स मॉलिक्युलर अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मॉलिक्युलर आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट मेंबर आणि त्याचा नेक्स्ट मेंबर यांच्यामध्ये CH2 ग्रुप एवढा डिफरन्स असतो. आणि अशी जी सेरीज आहे त्या सेरीजला म्हणतो आपण होमोलॉगस सेरीज. बरोबर आहे. एकाच फॅमिलीमधले हे जे मेंबर्स आहेत, हा पहिला मेंबर आणि त्याचा नेक्स्ट मेंबर यांच्यामध्ये CH2 ग्रुप यांचा डिफरन्स असतो. ह्यालाच म्हणतो आपण होमोलॉगस सेरीज. आणि ह्याच्यामधला जो इंडिव्हिज्युअल मेंबर आहे, म्हणजे मिथेन असेल, इथेन असेल, प्रोपेन असेल, ब्युटेन असेल, पेंटेन असेल, त्या प्रत्येक मेंबरला त्या सेरीजमधल्या, त्या फॅमिलीमधल्या जी होमोलॉगस सेरीज एक्झिबिट करते त्या प्रत्येक मेंबरला म्हणतात होमोलॉग्स. लक्षात. ईच मेंबर किंवा ॲन इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अ होमोलॉगस सेरीज इज कॉल्ड द होमोलॉग्स. All the members or homologues of such series are represented by the same general formula.
यांचा जनरल फॉर्म्युला सुद्धा सेम असतो. आपल्याला माहिती आहे अल्केनचा जनरल फॉर्म्युला आपण घेतला होता CnH2n+2. त्या प्रत्येक मेंबरचा हा जनरल फॉर्म्युला कसा असतो, सेम असतो. दे हॅव द सेम फंक्शनल ग्रुप, दे हॅव द सेम जनरल फॉर्म्युला. प्रत्येक मेंबरचा जनरल फॉर्म्युला सुद्धा सेम असतो. द मेंबर्स ऑफ अ पर्टिक्युलर होमोलॉग सेरीज possesses similar chemical properties. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात कारण त्यांचे फंक्शनल ग्रुप आणि त्यांची जनरल फॉर्म्युली ही सेम असल्यामुळं त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिॲक्शन सुद्धा सेम असतात. बट दे ग्रॅज्युअली डिफर in their physical properties, namely melting point, boiling point, density, solubility, etc. परंतु ह्या मेंबर्समध्ये जनरल फॉर्म्युला आणि त्यांचा फंक्शनल ग्रुप सेम असल्यामुळं केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, परंतु त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज मात्र डिफरंट असतात. आणि त्या कोणकोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असू शकतात, त्यांचे मेल्टिंग पॉईंट्स, त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स, त्यांची डेन्सिटी, त्यांची solubility, etc. And this is shown in the table number 14.4, that is the homologous series of straight chain aldehydes having the molecular formula CnH2nO. बघा तुम्हाला पेज नंबर 211 वर होमोलॉगस सेरीज दाखवलेली आहे. पिरियड ऑब्झर्व करताना, व्हिडिओ तुम्ही पाहत असताना पुस्तक घेऊन बसायचे, कारण या ठिकाणी तुम्हाला जे सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला ते पुस्तकात ऑब्झर्व करता येईल, पाहता येईल. पेज नंबर 211 वर तुम्हाला टेबल नंबर दिलेला आहे 14.4, दॅट इज द होमोलॉगस सेरीज ऑफ स्ट्रेट चेन अल्डिहाइड्स. त्याच्यामध्ये वेगवेगळे मेंबर्स आहेत, फॉर्माल्डिहाइड, ॲसेटाल्डिहाइड, प्रोपियोनाल्डिहाइड, ब्युटानल्डिहाइड, व्हॅलेराल्डिहाइड. त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत, म्हणजे एनची संख्या n = 1 to n = 5 तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले दिलेले आहेत, त्यांचे कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युले दिलेले आहेत. आणि तुम्हाला सांगितले आताच मी, जरी त्यांचे फंक्शनल ग्रुप आणि त्यांचे जनरल फॉर्म्युले सेम असतील, they have the same chemical properties, they show the same chemical properties, but there changes or there is a difference in their physical properties. या ठिकाणी तुम्हाला ह्या मेंबर्सची टेबल नंबर 14.4 मध्ये फिजिकल प्रॉपर्टीज दिलेली आहे बॉइलिंग पॉईंटची, आणि त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स कशा प्रकारे चेंज होतात हे या ठिकाणी दाखवलेले आहे. तर हा आपला जो पॉईंट झाला आहे तो झाला आहे होमोलॉगस सेरीजबद्दल. त्याच्यानंतर होमोलॉगस सेरीजवर आधारित तुम्हाला पेज नंबर 210 वर दोन प्रॉब्लेम दिलेले आहेत. प्रॉब्लेम नंबर 14.1 आणि प्रॉब्लेम नंबर 14.2. त्याच्यामध्ये बघूया आपण प्रॉब्लेम नंबर 14.1 पुस्तकात पहा. त्या ठिकाणी अल्केन्स कॉन्स्टिट्यूट अ होमोलॉगस सेरीज ऑफ स्ट्रेट चेन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. Write down the structural formulae of the first 5 homologs of this series. Write their molecular formulae and deduce the general formula of such homologous series. तर ह्याचं सोल्युशन जे आहे या ठिकाणी मी तुम्हाला अल्केनची होमोलॉगस सेरीजची फॉर्म्युले या ठिकाणी दिलेली आहे. पहा तुम्हाला सांगितलं आहे फर्स्ट 5 मेंबर्सचे फॉर्म्युले लिहा. या ठिकाणी मी फॉर्म्युले लिहिलेले आहेत C4, C2H6, C3H8, C4H10, C5H12. बरोबर आहे. या ठिकाणी यांची अल्केन्सचे जे पहिले 5 मेंबर्स आहेत त्यांची फॉर्म्युले लिहिलेले आहेत. या ठिकाणी पुस्तकात तुम्हाला ती फॉर्म्युले कशी दिलेली आहेत. CH4 याच्यामध्ये जेव्हा आपण CH2 ग्रुप ॲड करू, बरोबर आहे, CH4 मध्ये ॲड CH2 इट गिव्स C2H6. याच्यामध्ये परत CH2 ग्रुप जर ॲड केला आपल्याला मिळेल C3H8. यामध्ये परत CH2 ग्रुप काय करायचा आहे, ॲड करायचा आहे, इट गिव्स C4H10. याच्यामध्ये परत CH2 ग्रुप ॲड करायचा आहे, ॲड CH2 ग्रुप, इट गिव्स C5H12. अशा पद्धतीने तुम्हाला ॲड केल्यानंतर हा फर्स्ट
फर्स्ट होमोलॉग आहे हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ. तर असे होमोलॉग्स मिळालेले आहेत. द फर्स्ट 5 होमोलॉग्स आर जनरेटेड बाय ॲडिंग 1 CH2 ॲट अ टाइम. प्रत्येक वेळेस पहिल्या मेंबरमध्ये प्रत्येक वेळेस CH2 ॲड करायचं आहे. पहिल्या मेंबरमध्ये CH2 ॲड केला, सेकंड मेंबर मिळाला, सेकंड मेंबरमध्ये CH2 ॲड केला, थर्ड मेंबर मिळेल, थर्ड मेंबरमध्ये CH2 ॲड केला, फोर्थ मेंबर मिळेल, फोर्थ मेंबरमध्ये CH2 ॲड केला, फिफ्थ मेंबर मिळेल. म्हणजे आपल्याला दिले तर फर्स्ट 5 होमोलॉग्स आर जनरेटेड. कसे तयार होतात हे? बाय ॲडिंग 1 CH2 ॲट अ टाइम. प्रत्येक वेळी एक एक CH2 ग्रुप ॲड करत जायचा. स्टार्टिंग विथ द फर्स्ट होमोलॉग दॅट इज CH4. कोणापासून स्टार्टिंग करायची? फर्स्ट होमोलॉग CH4 पासून स्टार्टिंग करायची. तर आपल्याला 5 मेंबरपर्यंत अशा आपल्याला मेंबर्स मिळतील. बाय काउंटिंग कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स इन द 5 होमोलॉग्स वी गेट देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्यांची मॉलिक्युलर फॉर्म्युले आपल्याला काय मिळतात? तर मॉलिक्युलर फॉर्म्युले मिळतात आपल्याला या पद्धतीने: CH4 C2H6 C3H8 C4H10 and C5H12. Comparing these molecular formulae, the following general formula is deduced. यांच्या सगळ्यांचा जर जनरल फॉर्म्युला आपण काढला की तो येतो CmH2n + 2. सगळ्यांचा जनरल फॉर्म्युला सेम येतो. आणि आपण प्रत्येक मेंबरमध्ये फर्स्ट मेंबरमध्ये CH2 ग्रुप ॲड केला की सेकंड मेंबर मिळेल, सेकंडमध्ये CH2 ॲड केला की थर्ड मेंबर मिळेल. याप्रमाणे आपण ते मेंबर्स मिळवलेले आहेत. त्याच्यानंतर घेऊयात आपण प्रॉब्लेम नंबर 14.2. राईट डाऊन द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ए द थर्ड हायर अँड बी द सेकंड लोअर होमोलॉग्स ऑफ CH3 CH2 COOH. या ठिकाणी आपण नेक्स्ट जो याच्यामधला होमोलॉगस सिरीजवरचा सेकंड जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम घेऊयात. त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? थर्ड हायर मेंबर तुम्हाला थर्ड हायर मेंबर अँड बी मध्ये विचारले द सेकंड लोअर होमोलॉग. सेकंड लोअर मेंबर म्हणा किंवा होमोलॉग म्हणा, ईच मेंबर ऑफ दॅट फॅमिली. होमोलॉगस फॅमिलीमधल्या ईच मेंबरला काय म्हणतो आपण? होमोलॉग. इथं मेंबर लिहिले तर होमोलॉग लिहिले, काय फरक पडणार? ऑफ कोणाचा काढायचा आपल्याला? CH3 CH2 COOH. ह्याचा आपल्याला थर्ड हायर मेंबर काढायचा आहे आणि सेकंड लोअर होमोलॉग कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला राईट डाऊन करायचा. तर एचं पहिल्यांदा सोल्युशन घेऊयात आपण. एचं सोल्युशन काय दिलेलं आहे या ठिकाणी? सोल्युशनमध्ये या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्याच्यामध्ये आपण एचं सोल्युशन घेऊयात आपण. बघा, स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द थर्ड हायर होमोलॉग इज ऑब्टेन बाय ॲडिंग 3 CH2 युनिट्स टू द कार्बन चेन ऑफ गिव्हन स्ट्रक्चर. याचा आपल्याला थर्ड हायर मेंबर किंवा होमोलॉग कॅल्क्युलेट करायचं. लक्षात. मग प्रत्येक वेळेस आपण एक CH2 ॲड केल्यावर आपल्याला याच्यामध्ये एक CH2 ॲड केला तर आपल्याला फर्स्ट हायर मेंबर मिळेल. त्याच्यामध्ये एक CH2 ॲड केला की आपल्याला सेकंड हायर मेंबर मिळेल. आणि त्याच्यात एक H2 ॲड केल्यावर थर्ड हायर मेंबर मिळेल. बघा, याच्यात एक CH2 ॲड करतो आपण, आपल्याला फर्स्ट हायर होमोलॉग मिळेल. बरोबर आहे. त्याच्यामध्ये परत आपण एक CH2 ॲड केलं, आपल्याला सेकंड हायर होमोलॉग मिळेल. बरोबर आहे. आणि त्याच्यात परत एक CH2 ॲड केलं तर आपल्याला थर्ड हायर होमोलॉग मिळेल. बरोबर आहे. म्हणजे किती CH2 ॲड करावे लागतील? आपल्याला काय विचारले? आपल्याला विचारले या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा थर्ड हायर होमोलॉग आपल्याला काढायचा आहे, डिटरमाइन करायचा आहे आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी हा दिलेला मॉलिक्युलर फॉर्म्युला याचा थर्ड हायर होमोलॉग काढायचा असेल तर किती CH2 ग्रुप ॲड करावे लागतील? 1 2 3. लक्षात. 3 CH2 ग्रुप आपल्याला
ॲड करावे लागतील. म्हणजे काय येईल बघा, 3 वेळेस CH2 ग्रुप म्हणजे काय येतील, कार्बन 3 आणि हायड्रोजन 3 दोन्ही 6. म्हणजे कार्बन 3 आणि हायड्रोजन 6 या ठिकाणी आपल्याला ॲड करावे लागतील. तर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे त्याच्यात फंक्शनल ग्रुप हा ॲज इट इज राहील, COOH हा फंक्शनल ग्रुप असेल. तर फर्स्ट हायर होमोलॉग काय येईल या ठिकाणी बघा, CH3 CH2 CH2 COOH हा एक CH2 ॲड केला आपण, बरोबर आहे. सेकंड हायर होमोलॉग काय येईल, CH3 CH2 CH2 परत CH2 आणि COOH, हे 2 CH2 ॲड झाले. आणि थर्ड हायर मेंबरमध्ये आपल्याला घेता येईल CH3 CH2 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 COOH, हे 3 CH2 ग्रुप ॲड झाले, बरोबर आहे. या ठिकाणी CH3 CH2 एक CH2 ॲड केला, हा एक CH2 ॲड झाला या ठिकाणी. या ठिकाणी CH2 ग्रुप किती ॲड झाले, 2. आणि या ठिकाणी CH2 ग्रुप ॲड झाले, त्या ठिकाणी हे 3 CH2 ग्रुप आपण ॲड केले. तर मग आता हायर मेंबर कोणता आला, थर्ड हायर होमोलॉग कोणता येईल, CH3 CH2 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 COOH, म्हणजे C3H6. बघा या ठिकाणी 1 2 3 कार्बन C3 आणि H 2 2 2 6. म्हणजे यालाच आपल्याला शॉर्टमध्ये लिहायचं असेल, कंडेन्स्ड फॉर्म्युलामध्ये आपण कसं लिहू शकतो याला, CH3 CH2 ग्रुप किती आहेत, 1 2 3 4, CH2 ग्रुप 4 times COOH. That is the molecular formula of third higher homolog. या ठिकाणी तुम्ही असे करू शकता, ॲक्च्युली बघा CH3 CH2 एकच आहे, बरोबर आहे. आणि थर्ड होमोलॉग काढायचं आहे आपल्याला, तर किती CH2 ॲड करणार आपण, एक तर ऑलरेडी आहे याच्यात, आणखीन 3, म्हणजे CH2 ग्रुप किती टाइम्स येतील, 4 टाइम्स. CH3 CH2 COOH, दॅट इज द थर्ड हायर होमोलॉग ऑफ द CH3 CH2 COOH. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट विचारले सेकंडमध्ये, द सेकंड लोअर होमोलॉग कोणता आहे, याचा सेकंड लोअर होमोलॉग म्हणजे त्यामध्ये तुम्हाला किती CH2 मायनस करावे लागतील, हे ॲड केले आपण, हायर करण्यासाठी CH2 ॲड केले. बी मध्ये आपल्याला करायचं आहे सेकंड लोअर होमोलॉग, म्हणजे CH2 दोनदा आपल्याला मायनस करावे लागतील, CH2 म्हणजेच काय मायनस करावे लागेल आपल्याला, C2H4. सेकंड लोअर होमोलॉग, आता फर्स्ट लोअर होमोलॉग काय, एक CH2 कमी झाला, CH3 COOH हा झाला फर्स्ट लोअर होमोलॉग. याचा परत सेकंड लोवेस्ट होमोलॉग म्हणजे परत याच्यातनं CH2 मायनस करायचा, म्हणजे काय फॉर्म्युला, HCOOH. बघा याच्यातनं CH2 काढा, CH2 काढल्यावर काय राहील, HCOH. दॅट इज द आन्सर, दॅट इज द आन्सर ऑफ सेकंड लोअर होमोलॉग. या ठिकाणी दिले तुम्हाला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द सेकंड लोअर होमोलॉग इज ऑब्टेन्ड बाय रिमूव्हिंग 2 CH2 युनिट्स फ्रॉम द कार्बन चेन ऑफ द गिव्हन स्ट्रक्चर. ह्या स्ट्रक्चरमधनं आपण दोनदा CH2 जर काढला, पहिला CH2 आपण मायनस केला, मायनस CH2, तर आपल्याला काय मिळेल, CH3 COOH. त्याच्यामधनं परत मायनस CH2 केला आपण, तर आपल्याला मिळेल HCOOH. दॅट इज कॉल्ड, हा फर्स्ट लोअर होमोलॉग झाला, हा सेकंड लोअर होमोलॉग झाला, सेकंड लोअर होमोलॉग. अशा पद्धतीने आपण हे आन्सर्स काढलेली आहेत, जी की होमोलॉगस सिरीजवर आधारित ही न्यूमेरिकल्स आहेत. तर ही प्रॉब्लेम्स जी आहेत, ही प्रॉब्लेम्स आपण घेतलेली आहेत होमोलॉगस सिरीजवर आधारित. तर या ठिकाणी बघा तुम्हाला त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, त्या पॉईंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्ट्रक्चर दाखवलेलं नाही एखादं, मी तुम्हाला या ठिकाणी स्ट्रक्चर काढून देते आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला अटॅच जे कार्बनची चेन आहे, त्याच्यामध्ये प्रायमरी कार्बन कोणता आहे, सेकंडरी कार्बन कोणता आहे, टर्शरी कार्बन कोणता आहे, याचा आपल्याला स्ट्रक्चर घ्यायचे आहेत का.
चेन तुम्हाला काढून देते. या ठिकाणी चेन असेल CH3 CH CH3 CH2 CH2 CH3 CH3 हे एक स्ट्रक्चर आहे. समजा कार्बन स्केलेटन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स इन अल्केन्स पॉइंट्स कोणता आहे बघा. टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स सी ॲटम्सलाच काय म्हणणार आपण कार्बन ॲटम्स असं लिहिण्याच्याऐवजी मी काय लिहिले त्या कार्बनला लिहिले सी. म्हणजे कार्बन इज डिनोटेड बाय द सिम्बॉल सी. त्याला म्हणू आपण कार्बन ॲटम्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईप्सचे कार्बन्सची ॲटम्स त्यांना आपण प्रायमरी कोणाला म्हणून सेकंडरी कोणाला म्हणून टर्शरी कोणाला म्हणतो आणि क्वाटर्नरी कार्बन ॲटम. द सॅच्युरेटेड दॅट इज sp3 कार्बन in a molecule are labeled as a primary, secondary, tertiary and quaternary carbon atoms in accordance with the number of other carbons bonded to it by the single bonds. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स मध्ये किती टाइप आहेत. प्रायमरी कार्बन नंतर फर्स्ट डिग्री सेकंडरी कार्बन प्रायमरी कार्बन ॲटम म्हणा सेकंडरी कार्बन ॲटम असे म्हणू शकता तुम्ही. सेकंडरी कार्बन ॲटम. त्याच्यानंतर टर्शरी कार्बन ॲटम टर्शरी कार्बन ॲटम. फोर्थ क्वाटर्नरी कार्बन ॲटम क्वाटर्नरी कार्बन. त्याच्यामध्ये sp3 हायब्रिडाइज्ड. हे sp3 हायब्रिडायझेशन का आहे तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण पिरियडिक टेबलमध्ये घेतलेलं आहे s ऑर्बिटल आणि p ऑर्बिटल. आता या ठिकाणी काय नाही म्हणजे यासवर किती आहे s ऑर्बिटलची संख्या किती असेल एक s ऑर्बिटल मीन्स 1 s ऑर्बिटल आणि p च्या डोक्यावर किती लिहिलेले आहेत 3 म्हणजे आपण म्हणा त्याला 3 p ऑर्बिटल्स. एखाद्या ॲटमचे एक s ऑर्बिटल आणि 3 p ऑर्बिटल मिक्स होऊन मिक्स होऊन नवीन ऑर्बिटल्स तयार होतात त्यांना म्हणतात sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. हे हायब्रिडायझेशन जे आहे ते आपण एका चॅप्टरमध्ये घेणार आहोत. केमिकल बॉन्डिंग नावाच्या चॅप्टरमध्ये आपल्याला आहे हायब्रिडायझेशन. या ठिकाणी एक लक्षात ठेवा s म्हणजे sच्या डोक्यावर काय नाही म्हणजे 1 आहे म्हणजे या ठिकाणी 1 s ऑर्बिटल आणि pच्या डोक्यावर 3 आहेत म्हणजे 3 p ऑर्बिटल्स असे मिक्स होतील. एका ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स त्यांना आपण कशाचे ऑर्बिटल्स म्हणतो ॲटमचे. ते मिक्स टुगेदर हॅव्हिंग द सेम एनर्जी they mix together by the process of hybridization and form same number of new orbitals that is called hybrid orbitals. किती मिक्स झालेत 1 आणि 3 म्हणजे 4 मिक्स झालेत बरोबर आहे. 1 आणि 3 म्हणजे किती मिक्स झालेत 4. तर अशा आपल्याला 4 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स मिळतात. म्हणजे ज्या मॉलिक्युल्समध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे अशा sp3 हायब्रिडायझेशन असणाऱ्या कार्बन ॲटम ज्या मॉलिक्युल्समध्ये प्रेझेंट असतो त्या मॉलिक्युल्सला आपण लेबलिंग देताना त्याच्यामध्ये प्रायमरी कार्बन सेकंडरी कार्बन टर्शरी कार्बन आणि क्वाटर्नरी कार्बन कोणकोणते त्या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी मी वरचं तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे. या ठिकाणी प्रत्येक कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आणि जेव्हा कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतो तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असते sp3 हायब्रिडायझेशन. आता हे हायब्रिडायझेशन का आहे याचे टाईप्स का आहेत. sp2 असतो हायब्रिडायझेशनचा टाईप sp असतो हे वेगवेगळे टाईप आहेत हायब्रिडायझेशनचे. त्याच्यामध्ये sp3 हायब्रिडायझेशन असणारा कार्बन ज्या मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असतो
त्या मॉलिक्युल्समध्ये त्या कार्बनचं जे काही वेगवेगळे टाईप्स आहेत, त्या कार्बनचे टाईप्स जे आहेत ते टाईप्स आपल्याला घ्यायचे. आणि हे किती टाईप्स आहेत? In sp3 hybridized molecule, the carbon present in that molecule can be divided or classified into 4 types of carbon. That carbons are primary carbon atom, secondary carbon, tertiary carbon and quaternary carbon. या ठिकाणी आपल्याला कोणत्या कार्बनला काय म्हणायचं या ठिकाणी घ्यायचं आपल्याला. फर्स्ट घेऊयात आपण प्रायमरी कार्बन म्हणजे काय. प्रायमरी कार्बन ॲटम किंवा प्रायमरी कार्बन. आता प्रायमरी कार्बन कोणाला म्हणायचं? ह्या मॉलिक्यूलमध्ये जो कार्बन हा दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला अटॅच असेल. या स्ट्रक्चरमध्ये पहा तुम्ही, कोणत्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन हा दुसऱ्या एका कार्बनला अटॅच असेल तर त्या कार्बनला म्हणतो आपण प्रायमरी कार्बन. आता या ठिकाणी पहा, हा कार्बन हा एकाच कार्बनला अटॅच आहे, बरोबर आहे. हा कार्बन आणि ह्या कार्बनमध्ये बॉन्ड एकच आहे, म्हणजे हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन सुद्धा ह्याच कार्बनला अटॅच आहे एकाच, पण हा कार्बन मात्र 2 कार्बनला अटॅच आहे, या कार्बनला आणि या कार्बनला. हा कार्बन सुद्धा 2 कार्बनला अटॅच आहे, ह्या कार्बनला ह्या कार्बनला. हा कार्बन मात्र एकाच कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन सुद्धा एकाच कार्बनला अटॅच आहे, आणि हा कार्बन सुद्धा एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे हा कार्बन काय झाला? प्रायमरी कार्बन. हा कार्बन प्रायमरी कार्बन, हा कार्बन सुद्धा प्रायमरी कार्बन, हा कार्बन सुद्धा प्रायमरी कार्बन, आणि हा कार्बन सुद्धा प्रायमरी कार्बन. मग याची डेफिनेशन काय होईल? डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला. द कार्बन विच इज बॉन्डेड टू ओनली वन अदर कार्बन ॲटम. असा कार्बन जो दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला बॉन्ड त्याचा तयार झालेला आहे किंवा बॉन्ड केलेला आहे त्यानं, किंवा बॉन्डेड झालेला आहे, जॉईंट झालेला आहे, अटॅच झालेला आहे, त्या कार्बनला म्हणायचं प्रायमरी कार्बन ॲटम. बोथ द कार्बन ॲटम्स इन इथेन. इथेनचा जर फॉर्म्युला घेतला आपण C2H6 म्हणजेच त्याला लिहू शकतो आपण CH3CH3, बरोबर आहे. CH3CH3 याच्यामध्ये हा कार्बन याच एका कार्बनला अटॅच आहे, आणि हा कार्बन सुद्धा यालाच अटॅच आहे, म्हणजे हे दोन्ही कार्बन कोणते होतील? प्रायमरी कार्बन, बरोबर आहे. द कार्बन या ठिकाणी बघा, हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी, हा प्रायमरी आणि हा प्रायमरी. जो कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला अटॅच असतो त्याला प्रायमरी कार्बन म्हणायचं. त्याच्यानंतर दुसरा दिलाय सेकंडरी कार्बन ॲटम. द कार्बन ॲटम विच इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन ॲटम्स, विच इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन ॲटम्स. असा कार्बन, द कार्बन विच इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन ॲटम्स. असा कार्बन ॲटम जो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असतो, दॅट इज कॉल्ड सेकंडरी कार्बन. आता वरच्या स्ट्रक्चरमध्ये आपण शोधूया सेकंडरी कार्बन कुठं आहे पहा. असा कार्बन जो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असतो. हा कार्बन हा 1, 2, 3 कार्बन आहे, हा सेकंडरी नाही. हा कार्बन पहा, या कार्बनला आणि या कार्बनला अटॅच आहे, हा सेकंडरी कार्बन. हा कार्बन सुद्धा या कार्बनला आणि या कार्बनला अटॅच आहे, हा सुद्धा सेकंडरी कार्बन, बरोबर आहे. आणखी कोणतं सेकंडरी आहे का याच्या स्ट्रक्चरमध्ये? तर याच्यामध्ये सेकंडरी कार्बनची डेफिनेशन काय घेतली मग आपण? द कार्बन ॲटम विच इज बॉन्डेड टू 2 अदर कार्बन ॲटम्स, दॅट इज कॉल्ड सेकंडरी कार्बन ॲटम. या ठिकाणी एक्झाम्पल दिले तुम्हाला C3H8. C3H8 म्हणजे कार्बनची संख्या किती आहे? 3. याला हायड्रोजन किती जोडलेले असतील? 8. किंवा याचं स्ट्रक्चर तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे असं CH3 CH2 CH3. त्यालाच आपण असं लिहू शकतो ना. हा CH3, हा CH2, हा CH3. म्हणजे बघा, हा कार्बन कोणता झाला? प्रायमरी कार्बन. हा कार्बन प्रायमरी, परंतु हा मात्र कसा आहे? हा कार्बन सेकंडरी कार्बन. लक्षात. प्रोपेनचे एक्झाम्पल दिले या ठिकाणी. पहिल्यांदा दिलं होतं तुम्हाला इथेनचं एक्झाम्पल, प्रोपेनचं एक्झाम्पल. मी तुम्हाला वरचं एक्झाम्पलमध्ये सुद्धा सांगितलं हा कार्बन कसा आहे? सेकंडरी कार्बन. कारण ह्या कार्बनला ह्या कार्बनला अटॅच आहे. हा कार्बन सेकंडरी कार्बन, कारण 2 कार्बनला अटॅच आहे. त्याच्यानंतर टर्शरी कार्बन ॲटम.
सेकंडरी नंतर कोणता टर्शरी कार्बन ॲटम. द कार्बन ॲटम विच इज बॉन्डेड टू 3 अदर कार्बन ॲटम्स. जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो त्याला म्हणायचं टर्शरी कार्बन ॲटम. या ठिकाणी पहा, हा कार्बन 1, 2 आणि 3 कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा कार्बन कोणता आहे टर्शरी कार्बन ॲटम. आणखीन कोणता आहे का याच्यातला टर्शरी कार्बन ॲटम? नाही. दिस इज द टर्शरी कार्बन ॲटम. तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, आयसोब्युटेनचं एक्झाम्पल दिले. आयसोब्युटेन या ठिकाणी आयसोब्युटेन नाव आले, म्हणजे आयसो म्हणजे या ठिकाणी एक कार्बन ब्रँचमध्ये आहे. 1, 2, 3 कार्बनची संख्या किती? एकूण 4. हा CH3 येईल, हा CH येईल, हा CH3 आणि हा CH3. हा आयसोब्युटेनचा सेकंड कार्बनवर मिथाईलची ब्रँच, दॅट इज आयसो. प्रिफिक्स काय वापरणार आपण? आयसो. टोटल कार्बन 4 म्हणून ब्युटेन. तर हा जो कार्बन आहे आयसोब्युटेनमधला हा कार्बन, सेंटर कार्बन हा किती कार्बनला जोडलेला आहे? 1, 2, 3. मग हे स्ट्रक्चर येतं त्या ठिकाणी, पण ह्या CH2ला पुढचा CH2 जोडल्यामुळे एक H त्या ठिकाणी कमी झालेले आहे. तर हा कार्बन 3 कार्बनला जोडलेला आहे, म्हणून हा टर्शरी कार्बन ॲटम. एक्झाम्पल आयसोब्युटेन. वरचं सुद्धा एक्झाम्पल घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो राहिलेला आहे तो असेल क्वाटर्नरी कार्बन ॲटम. क्वाटर्नरी कार्बन. क्वाटर्नरी कार्बन कोणाला म्हणायचं? द कार्बन ॲटम विच इज बॉन्डेड टू 4 अदर कार्बन ॲटम्स. असा कार्बन जो इतर 4 कार्बनला अटॅच आहे, दॅट इज कॉल्ड क्वाटर्नरी कार्बन ॲटम. एक्झाम्पल येईल याच्यात. एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता निओपेंटेन. याच्यात तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असेल. निओपेंटेनचं एक्झाम्पल आहे हे. निओपेंटेन. 2 मिथाईलच्या ब्रँचेस आहेत आणि हा जो कार्बन आहे 1, 2, 3, 4 कार्बनला अटॅच आहे. देअरफॉर दॅट कार्बन इज टर्शरी कार्बन ॲटम. बघा या ठिकाणी हा सुद्धा कार्बन 1, 2, 3, 4 कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा कार्बन काय होईल? टर्शरी कार्बन ॲटम. लक्षात हे सिम्बॉलने दाखवायचं. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी. सॉरी, हा क्वाटर्नरी कार्बन ॲटम. टर्शरी नाही, सॉरी, कोणता आहे हा? क्वाटर्नरी कार्बन ॲटम. निओपेंटेनचं एक्झाम्पल घ्या. हा कार्बन इतर 4 कार्बनला जोडलेला आहे, देअरफॉर इट इज क्वाटर्नरी कार्बन ॲटम. आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये हा कार्बन 4 कार्बनला जोडलेला आहे, देअरफॉर इट इज ऑल्सो द क्वाटर्नरी कार्बन ॲटम. म्हणजे असे मॉलिक्यूल ज्यांच्यामध्ये कार्बन हा sp3 हायब्रिडाइज्ड असतो, अशा मॉलिक्युल्समध्ये कार्बनला आपण 4 टाईप्समध्ये क्लासिफाय करतो. आणि त्या टाईप्स आर प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन अँड क्वाटर्नरी कार्बन. थोडक्यात प्रायमरी कार्बन जो कार्बन दुसऱ्या फक्त एका कार्बनला जोडलेला असतो. सेकंडरी कार्बन जो कार्बन इतर 2 कार्बनला जोडलेला असतो. टर्शरी कार्बन जो इतर 3 कार्बनला जोडलेला असतो. आणि क्वाटर्नरी कार्बन जो इतर 4 कार्बनला जोडलेला असतो. असे हे 4 टाईप्स आहेत कार्बन ॲटम्सचे, ज्या मॉलिक्युल्समध्ये कार्बन हा sp3 हायब्रिडाइज्ड असतो, अशा मॉलिक्युल्समध्ये कार्बनला आपण 4 टाईप्समध्ये क्लासिफाय केलेलं आहे. प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन अँड क्वाटर्नरी कार्बन. त्याच्या नेक्स्ट पिरियडमध्ये आपण सुरू करणार आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर.